आज 2-2.5 वर्ष झाली, अद्यापही ही तटबंदी पुन्हा उभी केलेली नाही आहे। हे जे छापे तुम्हाला दिसत आहेत तर ते आहेत तोफांच्या गोळ्यांचे मारे। तसं पाहायला गेलं तर विजयदुर्गावर जवळपास 30पेक्षा जास्त बुरुज आहेत। मुंबईमध्ये आमच्याकडे 10 बाय 10ची घरं आहेत। महाराजांच्या खलबतखान्याची एक भिंत ही जवळपास 8 फुटाची आहे। तसं या किल्ल्यांसाठी, आपल्या महाराजांच्या किल्ल्यांसाठी हे जे डाग आहेत ते एखाद्या दागिन्यासारखे आहेत। आम्ही तिहेरी चिलकती तटबंदीचा अद्भुत नजराणा म्हणू, तुम्ही किल्ले विजयदुर्ग समजा। नमस्कार मंडळी, रोडविल राणे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत किल्ले विजयदुर्ग पाहायला। आता माझ्या मागे तुम्हाला हा प्रवेशाचा मार्ग दिसत असेल, मात्र हा काही मुख्य मार्ग नाही आहे। असे 3 मार्ग या क्षणी विजयदुर्गाकडे आहेत। एक पुढे 2 आणि त्याच्या अगदी पुढे 3 जो मुख्य प्रवेशद्वार आहे। तर आत्ता ह्या मार्गाने जर तुम्ही गेलात तर समोरच तुम्हाला मारुतीचं मंदिर दिसते, तुम्ही तिथपर्यंत पोहोचता। ठीक आहे, पुढच्या मार्गाने सुद्धा तुम्ही क्रॉस पुन्हा एकदा त्याच भागामध्ये पोहोचता। तिसऱ्या दरवाजाने मात्र गेलात किंवा तिसऱ्या मार्गाने जर तुम्ही गेलात तर मात्र तुम्ही मूळ किल्ल्यामध्ये प्रवेश करता। ठीक आहे, आत्ता आपण इथून जाणार नाही आहोत, आपण आता ही वाट पकडायची आहे। पण तत्पूर्वी हे बघा, हा वाघोटन खाडीचा परिसर, हा विजयदुर्गचा किनारा आहे। तुम्हाला विजयदुर्गला जर यायचं असेल तर कणकवली, मालवण किंवा कुडाळ या बस स्टँडवरून तुम्हाला विजयदुर्गला येणारी कुठलीही एसटी मिळू शकते, किंवा तुम्ही देवगडपर्यंत येऊ शकता। देवगडवरून देवगड ते विजयदुर्ग अशा बऱ्याच एसटी आहेत, किंवा कणकवलीवरून तुम्ही टमटम करून नांदगाव, त्यानंतर पुन्हा टमटम किंवा शेअरिंग रिक्षा करून देवगड असा वाया प्रवाससुद्धा करू शकता। पर्सनल गाडीने आलात तर थेट विजयदुर्ग फोर्ट टाका, मॅपवर तुम्हाला कळून जाईल, तुम्ही विजयदुर्गपर्यंत पोहोचता। आता एस टी जी आहे ना ती अगदी हे बघा, इथून हा रोड जो जातो ना, इथे एस टी स्टँड आहे अवघ्या 100 पावलांवर। त्यामुळे एस टी तुम्हाला अगदी पायथ्यापर्यंत पोहोचवते। बरेच हॉटेल्स आहेत, बरेच रिसॉर्ट्स आहेत की जिथे तुमची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था होऊ शकते। त्यामुळे तुम्ही आता इथे येऊ शकता। या छोट्या ज्या बोटी दिसत आहेत ना, तर या तुम्हाला किल्ल्याला प्रदक्षिणा पण घालून देतात पाण्यावरून। ठीक आहे, आलं लक्षात? म्हणजे पाणीमार्गे तुम्ही प्रदक्षिणा किल्ल्याला घालू शकता, तर त्यांच्याशी सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता। आत्ता पण मुख्य किल्ल्याला भेट द्यायला सुरुवात करणार आहोत। तुम्हाला माहिती आहे की विजयदुर्गचे ऑलरेडी 3 भाग आपण आपल्या चॅनलवर टाकलेत, त्याला झाली 2 वर्ष। तर म्हटलं आता 2 वर्षांनी पुन्हा रिवाईज करूया, पुन्हा जाऊन किल्ला पाहूया काय बदल घडलेत की नाही। कारण आपण जेव्हा शूट केलं होतं तेव्हा इकडची एक तटबंदी ढासळलेली होती। आता आज जाऊन आपण बघूया काय चित्र आहे। आत्ता हा जो भाग तुम्हाला दिसतो ना, हा खरं तर मुळातच तेव्हाचं बेट होतं। ठीक आहे, म्हणजे काय म्हणता येईल की हा जो भाग आता जमिनीला जोडलेला आहे तर तो तसा नव्हता काही वर्षांपूर्वी, म्हणजे अनेक वर्षांपूर्वी। ठीक आहे, तर तेव्हा कसं केलं जायचं की तुम्हाला माहिती आहे की लाकडी दरवाजा असतो, तर तो खाली वर करून ये जा दळणवळण केली जायची तेव्हाच्या काळी। त्यानंतर मग या ठिकाणी माती आणि वाळू सगळं भराव टाकण्यात आला किंवा भराव झाला नैसर्गिकरित्या, आणि हा भाग जमिनीला जोडला गेला। त्याच्यामुळे विजयदुर्ग तसा पाहायला गेला तर समुद्री किल्ला किंवा जलदुर्ग, म्हणजे समुद्र तटाच्या जवळचा किल्ला आणि जलदुर्ग अशा दोन्हीही प्रकारामध्ये मोडतो। मी जी बघा दुसरी वाट म्हटली ती हेट समोर मारुती मंदिरापर्यंत जाते, ती बघा तिथे तो बुरुज आहे, ती वाट अशी क्रॉस येत होती। त्यामुळे या 2 वाटा नंतर कालांतराने तयार झालेल्या असतील। आपल्याला मुख्य मार्गाकडे जायचं आहे, मला वाटतं थोडी पुढे। तर आता आपल्याला माझ्या उजव्या बाजूला आहे वाघोटन खाडी, आणि या वाघोटन खाडीच्या परिसरामध्ये जो काही दळणवळणाचा व्यवसाय व्हायचा तर त्यावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून विजयदुर्ग फार महत्त्वाचा होता, आणि म्हणून छत्रपती शिवरायांना स्वराज्यामध्ये विजयदुर्ग पाहिजे होता। म्हणजे अगदी त्या काळातलं कसं, आत्ताची पण मोठी बोट तुम्ही जर बघू शकता की जी धक्क्याला लागली ही विजयदुर्गाची जेट्टी आहे। आणि त्या काळी आरमारी जी गोदी होती विजयदुर्गसाठीची, तर ती सुद्धा इथून 1 किलोमीटर अंतरावर आहे। आपल्याला वेळ असेल तर आपण नक्की ती जाऊन पाहणार आहोत। काही अवशेषच त्याचे उरलेले आहेत, पण जी काही गलबतं युद्धकाळ संपल्यानंतर दुरुस्तीसाठी गोदीमध्ये जायची, तर ती सगळी मोठी गलबतं त्या वाघोटन खाडीमध्ये पार्क केली जायची, आणि मग जेव्हा जेव्हा त्याची गरज लागायची तेव्हा ती मागवली जायची। आत्ता इथे हा बघा, ह्या बाहेरच्या तटबंदीचा भाग तुम्हाला दिसतोय। आत्ता आपण, तुम्हाला मी म्हटलं तसं की हा 3रा
प्रवेशाचा द्वार लागलेला आहे. आत्ता जर तुम्ही या पायऱ्यांचं निरीक्षण केलं, आता तुम्ही या पुढे आपण म्हणजे थेट आता सुरुवातच करूया आपण. हा एक बुरुज आणि हा प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूने एक बुरुज तुम्हाला दिसत असेल. आता या जर पायऱ्यांचं जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की या उंच सकल किंवा रुंद अरुंद अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या आहेत. हा बघा, आता याची उंची बघा आणि याची उंची बघा. का तर जेव्हा केव्हा शत्रूचा हल्ला या किल्ल्यावर होईल तेव्हा त्याला अंदाज येऊ नये, कारण एक काय म्हणतात की एका धाटणीच्या जर पायऱ्या असतील तर चढणं सोपं होऊन जातं. मात्र असं जर वेगवेगळं असेल तर मग शत्रूला सुद्धा काय होतं की तो पण कन्फ्यूज होऊन जातो की नेमकं चढायचं कसं आणि उतरायचं कसं. ठीक आहे, तर त्यामुळे अशा उंच सकल पायऱ्यांवर पाय अडकून, हे तुम्हाला आठवते सुवर्णदुर्गावर माझासुद्धा तोल गेला होता अशा पायऱ्यांमुळे. जर नॉर्मली आपण चालत असताना आपला जर असा तोल जाऊ शकतो, तर शत्रू सैनिक कसं असतं आक्रमणाच्या भूमिकेत असतं आणि ती काय म्हणतात की ते त्या गडबडीत असतात. त्याच्यामुळे इथे पाय पडून किंवा पडून त्यांचा कपाळमोक्ष फिक्स आहे आणि त्यामुळे काय होतं की त्यांचा स्पीडसुद्धा कमी होऊन जातो. त्यामुळे सैनिकांना तेवढा वेळ मिळतो रिॲक्ट होण्यासाठी. कारण ही मंडळी जी आपली म्हणजे आपल्या किल्ल्यावरची जे सैनिक आहेत ते ॲडव्हान्टेज भूमिकेत आहेत, कारण त्यांना माहिती आहे की शत्रू समोरून येणार आहे, आपण तयार आहोत. तो आला तर त्यांची रचना आपल्याला माहिती आहे की इथे ना 10 मधले 5 तर धडपडणारच आहेत. एक धडपडला की तो आणखी एकाला घेऊन जातो. तर अशा प्रकारे ही संरचना या ठिकाणी करण्यात आलेली होती. ठीक आहे, आत्ता आतमध्ये आलो की काय करायचं, मारुतीचं दर्शन घ्यायचं. कारण महाराजांनी जेव्हा हा किल्ला जिंकला, जेव्हा आदिलशाहीतून आपल्या ताब्यात आणला, तेव्हा त्याचं स्मरण म्हणून या मारुतीची स्थापना इथे केली होती. आत्ता पहिलं मारुतीचं दर्शन घेऊ, त्यानंतर हा किल्ला कोणाकोणाच्या राजवटीत होता तेही सांगतो. या मारुतीचं उत्तम शिल्प तुम्हाला दिसतंय, त्याचं दर्शन घ्या आणि पुन्हा या बाहेर पटकन. ही बघा, मग अशी पहिली वाट दाखवली ती इथून येत होती, जी थेट इथे मारुती मंदिराकडे येऊ शकते. दुसरी ही बघा, ही इथून ओपन आहे ती, आणि तिसरी आता जिथून आपण आलो. आत्ता हा बघा, हा जो समोर पहिलाच दिसतोय ना, त्याला जिबीचा दरवाजा म्हणतात. आता जिबीचा दरवाजा म्हणजे काय माहिती आहे का, मुख्य प्रवेशद्वार किंवा महादरवाजा जो असतो त्याच्या संरक्षणार्थ एक भिंत बांधली जाते. किंवा हा जो मूळ बुरुज आहे, तर आता मला वाटतं ना कदाचित ह्याची उंची काही दगड ढासळले असतील, त्याची उंची किमान तेवढी असेलच 100%. कारण ते बघा, तोफेचे गोळे दिसत आहेत, तोफेचे गोळे जे लागले आहेत भिंतीवर ते दिसतात, पुढे जाऊन आपण पाहणारच आहोत. तर त्याच्या संरक्षणार्थ मुख्य प्रवेशद्वाराच्या आणि त्या तटबंदीच्या संरक्षणार्थ एक भिंत बांधली जाते. त्या भिंतीमध्ये जो दरवाजा बांधला जातो त्याला जिबीचा दरवाजा म्हटलं जातं. हा जिबीचा दरवाजा तुम्हाला समोर दिसतोय. ठीक आहे, आता हा किल्ला हा मूळ शिलाहार वंशीय राजा भोज यानं बांधला असं म्हटलं जातं. आता त्यानं जो किल्ला बांधला तो आटोपशीर होता. तेव्हाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार आणि तेव्हाची जी आव्हानं होती त्यानुसार तो किल्ला छोटा होता. त्यानंतर बऱ्याच काय म्हणतात की बऱ्याच राजवटी इथे आल्या, जसं की शिलाहार वंशानंतर यादव साम्राज्य आलं. यादव साम्राज्यानंतर बहामनी सुलतानाचं साम्राज्य आलं. त्यानंतर तो बहामनी साम्राज्याची 5 शकलं पडली, त्यातला आदिलशहा, तर आदिलशहाकडे आला. आणि आदिलशहानंतर मात्र छत्रपती शिवरायांनी या किल्ल्यावर भगवा फडकवला. महाराजांनी सत्तेत आल्यानंतर तिहेरी तटबंदी त्याला घातलेली होती. आता तिहेरी तटबंदी नेमकी कशी आहे ती मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो. आत्ता आपण जिबीच्या दरवाजातून प्रवेश करूया. मागच्या वेळी ना इथेच कुठेतरी एक फलक लावला होता. सो बेसिकली तो फलक असा होता की प्री वेडिंग फोटो आणि प्री वेडिंग व्हिडिओला परवानगी नाही आहे, अशा टाईपचा तो फलक होता. तर याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. जिबीचा दरवाजा मी तुम्हाला म्हटलं की प्रवेशद्वार त्याच्या पलीकडे जो गोमुखी रचनेत आहे त्याच्या संरक्षणार्थ बांधलेली ही भिंत, आणि त्या भिंतीकडे किंवा त्या भिंतीमध्ये असलेला हा दरवाजा, त्याच्यामुळे हा जिबीचा दरवाजा. ठीक आहे, त्यामुळे यावर तशी काही शिल्प वगैरे तुम्हाला दिसून येणार नाहीत, कारण तो संरक्षणार्थच त्याचं काम असते फक्त. ठीक आहे, आत्ता ही जी तटबंदी तुम्हाला दिसते तिहेरी तटबंदी मी तुम्हाला वर जाऊन दाखवेन, जेणेकरून ती तुम्हाला कळेल, दिसेल. ही जी आता तटबंदी तुम्हाला दिसते ती फार महत्त्वाची आहे. 1800च्या नंतर 1818च्या काळामध्ये वॉल्टर बून याच्या नेतृत्वाखाली इंग्लिश फळीनं
विजयदुर्गावर हमला केला होता, त्यावेळी ह्या समोरच्याच समुद्रातून तो वारंवार तोफांचे मारे या तटबंदीवर करत होता। हे जे छापे तुम्हाला दिसत आहेत तर ते आहेत तोफांच्या गोळ्यांचे मारे। आणि म्हणजे जसं कुठल्याही मावळ्यासाठी एखादा तलवारीचा वार हा त्याला दागिन्यासारखा असतो, तसं या किल्ल्यांसाठी, आपल्या महाराजांच्या किल्ल्यांसाठी हे जे डाग आहेत ते एखाद्या दागिन्यासारखे आहेत। तर ही तटबंदी पूर्ण पाहायची। आत्ता बऱ्याच व्हिडिओजमध्ये तुम्ही जंग्या पाहिल्या असतील, त्यानंतर मारजंग्या पाहिल्या असतील। आत्ता एक फांजी हा प्रकार जो आहे तो मी तुम्हाला दाखवतो। आता ही मारजंगी आहे, त्या मारजंगीचा हा जो भाग आहे त्याला फांजी म्हणतात, फांजी। ठीक आहे, आता इथे नाही म्हटलं तरी एक मोठी तोफ लोड करता येऊ शकते। आता इथे मोठ्या तोफेची गरज आहेच, कारण का तर समोरून ज्या पद्धतीने आता मी तुम्हाला सांगितलं की वॉल्टर बूनच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने तोफांचे मारे झाले, तर त्यांचं आरमार बुडवण्यासाठी, त्यांच्या बोटी, त्यांच्या जहाजं, त्यांची गलबतं बुडवण्यासाठी इथे मोठ्या माराच्या, ज्याची मारक क्षमता जास्त आहे, त्या तोफा लागणं गरजेचंच आहे। आणि त्या तोफांसाठी ही फांजी आहे। आत्ता पुढे गेल्यानंतर मला वाटतं ही तटबंदी, आपण मागे जर तुम्ही आपला मागचा जर व्हिडिओ पाहिला असेल, हे काम कसं कासव गतीनं, संत गतीनं चालतं याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे। 2-2.5 वर्ष झाली। 2.5 वर्षापूर्वी आपण विजयदुर्गाचा व्लॉग केला होता आणि ही तटबंदी ढासळल्याचं आपण त्यामध्ये सांगितलं होतं। मी तो शॉट आजच्या या व्हिडिओमध्ये टाकेन। तर ही जी चिलकती तटबंदी आहे ती साधारण 3 ऑगस्ट 2020 रोजी ढासळली आणि 850 वर्षाचा हा इतिहास हा असा कोसळलेल्या अवस्थेत आहे। दुर्दैव आहे की मराठा साम्राज्याच्या आरमाराचं प्रमुख केंद्र जे होतं विजयदुर्ग, त्या किल्ल्याकडे इतकं दुर्लक्ष झालेलं आहे की कणाकणाने हा विजयदुर्ग ढासळतो आहे। ही तटबंदी ढासळल्यानंतर अनेक दिग्गज नेते, राजकारणी, लोकप्रतिनिधी या ठिकाणी आले। पुरातत्व खात्यासोबत सुद्धा चर्चा झाली, त्यांच्याकडून सुद्धा आश्वासन मिळाली। मात्र 8 महिने झाले तरीही या तटबंदीला अजून कोणीही स्पर्श केलेला नाही आहे। आणि इथे पाहत असेल तर चिरे उचलण्याची पण कोणीही तसदी घेतलेली नाही आहे। आणि हे नेमकं दुर्दैव आहे आपल्या या किल्ल्याचं। आज 2-2.5 वर्ष झाली, अद्यापही ही तटबंदी पुन्हा उभी केलेली नाही आहे। मला वाटतं आता इथपर्यंत झालेलं आहे, किंवा नाही, ही तर इथपर्यंत तर पडलेलीच होती। त्यामुळे अजून वरचं काम, मला वाटतं त्यानंतर आपण 1-2दा फॉलोअप घेतला होता, त्यावेळी एकदा 1 वर्षानंतर त्याचा निधी सँक्शन झाला होता। त्यानंतर 1 वर्षाने मला आपलेच काही सबस्क्रायबर आहेत इकडे, तर त्यांनी फोटोज पाठवले की दादा भिंतीचं काम सुरू झालेलं आहे। आणि आज 2-2.5 वर्ष झाली तरी भिंत मात्र काय, ही तटबंदी मात्र काय अद्याप उभी राहिलेली नाही आहे। पण एक आहे आशादायी चित्र की बाबा काम तरी सुरू झालेलं आहे। तर मी जी आता तिहेरी तटबंदी तुम्हाला दाखवणार आहे, तर ही पहिली, ही दुसरी आणि ही तिसरी, पण तिथे वर जाऊन आपण पाहूया, कारण ती वरून पाहण्यात मजा आहे। तिहेरी तटबंदीचं जे चिलकत आहे तर ते वरून पाहण्यात खरी मजा आहे। आत्ता महाराजांच्या स्थापत्य कौशल्यामध्ये एक फार महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे गडावरच्या पाण्याचा निचरा आणि पाण्याचं व्यवस्थापन। पाण्याचं व्यवस्थापन आपण पुढे गेल्यावर पाहूयाच, पण पाण्याचा निचरा होण्यासाठीची जी सोय आहे ती किती उत्तम पद्धतीनं महाराजांनी केलेली बघा। हे पाणी थेट कुठे जातं, तर हे जाऊन समुद्राला मिळतं। त्याच्यामुळे गडावर पाणी साचण्याचा प्रकार हा घडत नाही। आता महाराजांच्या या स्थापत्याचा हा अद्भुत नजराणा पाहिल्यानंतर तुम्ही येता महाद्वाराच्या दिशेने। आता गोमुखी रचना ही किती महत्त्वाची आहे हे आता अनेक व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकली असेल आणि आता तुम्हाला त्याची उजळणीसुद्धा झाली असेल। तुम्ही आता मला वाटतं आता मागे आपण सिंधुदुर्गाच्या व्हिडिओमध्ये पण गोमुखी रचना तुम्हाला समजावून सांगितली आणि याच्यापूर्वी पण बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले। तर इतक्या जवळ चालून आल्यानंतर सुद्धा अद्याप आपल्याला महादरवाजा दिसत नाही आहे, आणि हीच खासियत आहे गोमुखी पद्धतीची। वॉल्टर बून जेव्हा हल्ला करत होता ना, तो या तटबंदीवर हल्ला करत होता, त्याला महादरवाजा दिसतच नव्हता। आलं का लक्षात? त्याचा तोफाचा मारा शेवटचा तो बघा तिकडे झाला आहे। म्हणजे महादरवाजा किती सेफ राहू शकतो या तोफांच्या माऱ्यात गोमुखी पद्धतीमुळे, त्याचं हे जिवंत उदाहरण आहे। या हा बघा, हा एक गोळ्याचा मारा आणि हा दुसरा, हा बघा
हां, आलं लक्षात. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथपर्यंत आलो आहे आपण, ठीक आहे. आता थोडं पॅन करा. आत्ता जाऊन तुम्हाला कुठेतरी हा मुख्य दरवाजा दिसला असेल आणि आता तुम्ही या मुख्य दरवाजाकडे येता. तुम्हाला मुख्य प्रवेशद्वार म्हणून लिहिलेली ही जागा आहे. त्यानंतर या प्रवेशद्वाराचं तुम्ही साधारण निरीक्षण केल्यानंतर इथे तसं कुठलीही अद्याप शरपकृती दिसत नाही. मात्र तिकडे वरती पिंपळाचं पान किंवा आता ते शिल्प मला नेमकं लक्षात येत नाही कारण फारच दुरावस्था झालेली आहे. तर गोमुखी रचना, गोमुखी रचनेचं महत्त्व तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपला सिंधुदुर्गचा भाग याच्यापूर्वीच पडलेला आहे. तर तिथे समजून घ्या, कारण ओंडका असेल किंवा हत्ती असेल तर ते येऊन त्यांनी धडक मारून महादरवाजा फोडू नये म्हणून गोमुखी रचनेची काय म्हणतात त्याचं बांधकाम त्या पद्धतीने केलं जातं. आत्ता इथे ह्या जंग्यासुद्धा तुम्हाला दिसत असतील की यदा कदाचित शत्रू इथपर्यंत आलास तर त्याच्यावर गरम तेल ओतणं, उकळतं तेल ओतणं, उकळतं पाणी ओतणं, जेणेकरून त्यांचा जो फोर्स आहे, त्यांच्या आक्रमणाची जी धार आहे ती आपल्याला बोथट करता येते, कमी करता येते. या आत्ता आपण महादरवाजातून आत प्रवेश करूया. तेव्हाचा दरवाजा अस्तित्वात नसला तरी त्याचे अवशेष मात्र इथे उरलेले आहेत. आणि सह्याद्री प्रतिष्ठान किंवा बा रायगड परिवार किंवा शिवराजा छत्रपती परिवार या सगळ्या संस्थांना विनंती आहे की अनेक गडकिल्ल्यांवर तुम्ही हे प्रवेशद्वार नव्याने बसवलेले आहेत, तर विजयदुर्गवर सुद्धा तुम्ही यावं आणि हे प्रवेशद्वार बसवावे. आता या प्रवेशद्वाराच्या सुरक्षेसाठी इथे लाकडी ओंडका टाकला जातो बघा, बरोबर आहे. इथे ही जागा बघा, अगदी तिथपर्यंत तो जाऊ शकतो सरकवल्यानंतर. पाहिजे तेव्हा तो बाहेर काढायचा. आणि ह्या बाजूला मला वाटतं ह्या बाजूला आता हे बंद आहे. हा बघा इथे दिसतोय बघा, या हा इथे आलं लक्षात. तर एक आणि हा छोटेखानी मला वाटतं हा इथे असा क्रॉस लावण्यात आलेला आहे. आता त्यातून तुम्ही पुढे आलात की दोन्ही बाजूला तुम्हाला देवड्या दिसून येतात. देवड्या म्हणजे पहारेकऱ्यांची जागा, पण त्यातही ह्या ठिकाणी आता नंतरच्या काळात बहुतेक बांधली गेलेली आहे. पण ही देवळी आहे जिथे तुम्ही प्रकाशाचं जे काही तुमचं साधन असेल ते ठेवू शकता. आणि नंतर मला वाटतं इथे मंदिर छोटंसं बांधण्यात आलेलं आहे जागेवाल्यासाठी. आता जर तुम्ही इथे आलात देवडीमध्ये, प्रशस्त जागा आहे या, आणि हे बघा आत्ता हे सगळं बांधकाम पडलेलं आहे. इथून तुम्ही वरच्या बाजूला नगरखान्यातसुद्धा जाऊ शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं काय की हे सगळे जरी दगडी किल्ले असले, चिऱ्यांचे बांधलेले असले, तरी या सगळ्या बांधकामामध्ये तुम्हाला फार बखुबीने, फार उत्तम पद्धतीनं लाकडाचा वापर केल्याचं तुम्हाला दिसून येईल. आजही हे जे बांधकाम आहे लाकडी, तर त्याचे अवशेष आजही टिकून आहेत. आत्ता मुख्य प्रवेशद्वारातून तुम्ही मूळ किल्ल्यामध्ये प्रवेश करता आणि मूळ किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर साधारण 2 भाग पडतात. या बाजूला तुम्हाला खलबतखाना दिसतोय, हे बघा इकडे आहे सदर आणि या बाजूला आहे घोड्याची पागा. आता थोडं आणखी त्या इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला इथे काय म्हणतात दारुगोळा कोठार, त्यानंतर धान्य कोठार आणि इथे महत्त्वाच्या 2 भुयारी मार्ग आणि तोफा मारा बुरुज आहे. आणि इथून पुढे गेल्यानंतर पुन्हा आपल्याला पुढे एक धान्य कोठार, साहेबांचे कट्टे, त्यानंतर तलाव, बांधीव तलाव, अशा सगळ्या गोष्टी दिसतात. आता इथे या ठिकाणी छोटीशी चौकी आहे, पण सगळं आता उद्ध्वस्त अवस्थेत आहे. तिथे पुढे तुम्हाला जर त्या गाड्यातलं तुळशी वृंदावन आपण जाताना पाहूया. आत्ता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खलबतखाना पहिला पाहून घेऊया. त्यानंतर मी तुम्हाला जसं म्हटलं की मला तुम्हाला तिहेरी तटबंदी दाखवायची आहे, तर ती तिहेरी तटबंदीसुद्धा काहीच अंतरावर आहे, तर ती पाहूया. मग अशी बघा जी पाणी जाण्याची जी व्यवस्था सांगितली खालून जी दाखवली ती वरून अशा पद्धतीनं दिसते, ठीक आहे. आत्ता खलबतखाना आपण पाहून घेऊया. त्यानंतर खलबतखाना, मुख्य प्रवेशद्वार आणि घोड्याची पागा ह्या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी काय आहेत त्याचं लॉजिक मी तुम्हाला सांगतो. आता मागच्या व्हिडिओत पण मी हे बोललो होतो, खलबतखानाच्या या भिंतीची रुंदी बघा, रुंदी जवळपास 8 फूट आहे. आणि मी मागच्या व्हिडिओत पण हे वाक्य म्हटलं होतं की मुंबईमध्ये आमच्याकडे 10 बाय 10ची घरं आहेत. महाराजांच्या खलबतखान्याची एक भिंत ही जवळपास
8 फुटाची आहे. हा खलबतखाना पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की दोन बाजूला 2 झरोके मोठे ठेवण्यात आलेले आहेत. पण ते व्हेंटिलेशनसाठी जरी असले, म्हणजे हे बघा, आत्ता हे झरोके व्हेंटिलेशनसाठी जरी असले तरी याचं मुख्य कारण आणखी एक असं आहे की खलबतखान्यामध्ये गुप्त चर्चा होतात. त्याच्यामुळे आतमध्ये कोण आहेत, काय चर्चा करतायत आणि चर्चा केल्यानंतर कोणकोणत्या चर्चेत सहभागी होतं तर हे कोणालाही बाहेर कळू नये म्हणून काही लोक इथून आते, काही लोक इथून आते, बाहेर जाताना तू इथून जा. त्याच्यामुळे बाहेर मुख्य द्वाराच्या बाहेर जी मंडळी पाहण्यासाठी आहेत त्यांना माहीत नसायचं की नेमकं आतमध्ये आहे कोण चर्चेसाठी. तर एवढं लॉजिक खलबतखान्याच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेलं होतं. आत्ता आपण इथूनच बाहेर पडूया. या आता ही एक तटबंदी पुढे जाते. तसं पाहायला गेलं तर विजयदुर्गावर जवळपास 30पेक्षा जास्त बुरुज आहेत. तर ते सुद्धा इतके भक्कम आणि बलदंड आहेत की तुम्ही पाहिलं असेल आता की खाली एवढे तोफेचे बार उडवले गेले तटबंदीवर, पण तटबंदी काय ढासळली नाही. आणि काय केलं जायचं युद्धकाळामध्ये, जेव्हा रात्र व्हायची तेव्हा हे जे तटबंदी जर फुटली असेल तर ती लगेच रिकवर केली जायची. तर हे ना निशाणकाठी बुरुज आहे हा सुद्धा, या किल्ल्यावरचा निशाणकाठी बुरुज. जर आता तुम्ही दोन्ही बाजूला पाहाल तर तुम्हाला एक गोष्ट या बांधकामातून लक्षात येईल की ती म्हणजे हे बघा, हे जे खोके दिसत आहेत ना, हे खोके का दिसत आहेत तर हे तेव्हाचे जे लाकडी ओंडके टाकण्याची जी जागा आहे ना ती आहे ही. त्यानंतर हे बघा दिवा ठेवण्यासाठीची छोटी जागा, खूप उत्तम आणि आटोपशीर आहे. ठीक आहे, आत्ता मी तुम्हाला म्हटलं होतं की तिहेरी तटबंदी दाखवेन, तर वरती आपण त्या बुरुजावर जाण्यापूर्वी ही तिहेरी तटबंदी येऊन बघा. या ही बघा, 1, 2 आता ज्याचं काम चालू आहे आणि 3 तटबंद्या फुटल्यानंतर तुम्ही ह्या बुरुजाला भिडता. त्याच्यामुळे 3 तटबंद्या फुटणं हे शत्रूसाठी फारच कठीण काम होतं आणि महाराजांनी नेमकं तेच केलं. महाराजांनी विजयदुर्ग तर होता पण विजयदुर्गला अभेद्य करण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं. आता ही निशाणकाठी दाखवण्याच्या पलीकडे माझ्या डोक्यात आणखी एक गोष्ट होती जी तुम्हाला दाखवायची होती. आता इथे बघा, इथे छोटी ही देवळी आहे आणि इथे शिवपिंड ठेवल्याचं तुम्हाला दिसतंय. आता त्यावेळी कान्होजी आंग्रे, सरखेल कान्होजी आंग्रे तुम्हाला माहिती आहे, त्यांचे पुत्र तुळाजी आंग्रे, तर ते प्रचंड मोठे शिवभक्त होते. त्यामुळे ते जिथे जिथे होते तिथे जर तुम्ही जाऊन पाहाल तर तिथे शिवपिंड तुम्हाला दिसून येईल. इथून काहीच अंतरावर गिरिये या ठिकाणी ना महादेवाचं मंदिर आहे, तर तिथे सुद्धा ते त्यांनी बांधलेलं आहे आणि ते कातळात कोरून बांधलेलं आहे. तर त्याच्या मागे सुद्धा एक रंजक कथा आहे, मी ते लिंक देतो तुम्हाला. ते गिरियेचं रामेश्वर मंदिरसुद्धा पहा. आत्ता तुम्हाला भौगोलिक परिस्थिती दिसून येईल. मी जसं म्हटलं की आधी हे बेट होतं, बेटावर किल्ला होता, त्यानंतर ही मधली जागा भरली असेल. हा अथांग समुद्र दिसतोय, ही आहे खाडी, वाघोठणची खाडी. ठीक आहे, हा किल्ल्याचा परिसर तुम्हाला दिसतोय. या बाजूला हा बघा विजयदुर्गचा समुद्र किनारा. त्याच्यामुळे हा जर भाग तुम्ही पाहाल तर हा पहिला स्वतंत्र होता पूर्ण, आणि तो बघा ती तेव्हाची मूळ जमीन असू शकते. मग नंतर कालांतराने ही रेती आणि या सगळ्या गोष्टी, मातीचा भराव वगैरे झाला आणि त्यानंतर इकडे जमीन आली आणि त्यानंतर ही घरं आणि नंतरचा, पण त्याला पण 100-200 वर्ष लोटलेली असतील. त्यामुळे हा किल्ला समुद्र तटावरचा किल्ला, जो तटावर आहे आणि आधी त्याचं भौगोलिक स्थान हे स्वतंत्र बेटावर होतं. त्याच्यामुळे जलदुर्ग, अशा दोन्ही प्रकारामध्ये आपण विजयदुर्गला मोडू शकतो. आत्ता इथून ह्या सर्वोच्च स्थानावर आहोत. समोरच्या बाजूला आपण या ठिकाणाहून शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवू शकतो. आणि निशाणकाठी म्हणजे काय, मागच्या वेळी पण तुम्हाला सांगितलं की या किल्ल्यावर कोणाचं राज्य आहे, तर मग समजा या किल्ल्यावर भगवा असेल तर मग शत्रूंना समजायचं की छत्रपती शिवरायांचा भगवा, त्यांच्या स्वराज्याचा भगवा इथे फडकतोय, याचा अर्थ मराठ्यांचं या ठिकाणी राज्य आहे. आत्ता इथून आपण खाली उतरूया. खाली उतरल्यानंतर आत्ता आपल्याला प्रामुख्यानं खलबतखाना पाहिला, राईट. आता आपण ना घोड्याची पागा नाही, एक काम करू आपण, आत्ता आपण
इथे या पहिलं, इथून तुम्हाला समजवतो की काय काय पाहायचं ते. हां, आता निशाणकाठी बुरुज पाहून झालेलं आहे. तर आता इथून एक साधारण तुम्हाला मी ओव्हरव्ह्यू देतो की तुम्ही कशा कशा पद्धतीने पाहू शकता. आता हा बघा, हा समोर प्रवेशद्वार आहे. खलबतखाना पाहून झाला, निशाणकाठी बुरुज पाहून झाला की पुन्हा खाली उतरायचं. समोर आता काय म्हणतात की सदर आहे, सदरेच्या समोर आहे दारुगोळा कोठार आणि त्याच्या पलीकडे आहे धान्य कोठार आणि 2 भुयारी मार्ग. तर तो एक भाग पाहून झाला ना तुमचा की त्यानंतर तुम्ही पुन्हा येऊन घोड्याची पागा करून तुम्ही सरळ जाऊ शकता की जिथे राजा भोजच्या काळातला हे धान्य कोठार आहे. तर एवढंच आहे, पण ते पाहण्यासारखं आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी सांगण्यासारखं आहे. तर आत्ता मी इथून खाली उतरतो. मी आता जाईन दारुगोळा कोठाराच्या इथे. दारुगोळा कोठाराच्या इथे जाऊन तिकडची माहिती ऐकूया. चला. 2 भुयारी मार्ग लागतात, हा एक आणि पुढे आहे 2. आता हा चोर दरवाजा इथे काय आणि तो इतका छोटा काय आणि हा खडक इथे असा मध्ये काय, म्हणजे हवा पास होण्याच्या दृष्टिकोनातून आतमध्ये इथे कोणाची घुसमट होणार नाही याची काळजी त्यावेळच्या इंजिनियर्सकडून करण्यात आलेली आहे. की हा जो हे जे मधले 2 दगड आहेत ना, याच्यापैकी एक जरी दगड खाली खेचला ना, समजा खेचून काढला, तर हे सगळं बांधकाम खाली पडून हा भुयारी मार्ग बंद होऊ शकतो.